नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय कांद्याची सध्याची परिस्थिती, सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव भेटतोय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसऱ्याला बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता। शेतकऱ्यांनो 5000 रुपयापर्यंत कांद्याचे दर सोलापूर जिल्ह्यातील अशी आहे सध्याची परिस्थिती। कमीत कमी एवढे 1000 रुपये तर दर मिळणार। काय महत्त्वाचे अपडेट बघू शकता। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कांद्याची आवक कमी आहे। दरवर्षी 700 ते 800 कांद्याची आवक होत असते। ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी कांदा खराब होत असल्याने आवक कमी होत आहे। आवक कमी आहे पण कांद्याचे दर यावेळी चांगले आहेत। कांद्याच्या दरासंदर्भात अधिक माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी बोलताना दिले की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जवळपास 285 कांदा गाड्यांची आवक झाली आहे। कमीत कमी 2000 रुपये तर 5.5 ते 5.5 रुपये दर सरासरी कांद्याला मिळत आहे, तर चांगल्या कांद्याला 6 ते 6.5 रुपये दर मिळत आहे। मागील या ठिकाणी बघितलं तर मागील महिन्यात जवळपास 520 गाड्या कांद्याची आवक झाली होती। जवळपास 500 ते 550 हजार रुपये जवळपास 5 ते 5.5 रुपये भाव मिळत होता। मात्र कांद्याची आवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जास्त झाल्याने बाजारात कांद्याच्या दरात 1000 ते 1500 रुपयाची घसरण झाली आहे। तर सोमवारी या ठिकाणी सोलापुरात सोमवारी 285 कांद्यांच्या गाड्यांची आवक झाली असून चांगल्या कांद्याला 6 ते 6.5 रुपये दर मिळत आहे आणि सरासरी कांद्याला 5 ते 5.5 रुपये दर मिळत आहे। आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ या ठिकाणी कांदा बाजारात नसल्याने या ठिकाणी कांद्याला भरपूर मागणी आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोलापूर, धाराशिव, बीड आणि इतर आजूबाजूच्या जिल्ह्यात कांदा बाजार समितीत येत आहे। तर येत्या 2 महिन्यात पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा येण्यास सुरुवात होईल। धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र, जय शिवराय। भेटूया पुढे, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद।